छळाचा छळ करतात आणि या छळाचा करता धरता असतो सलूनवाला. 2 महिन्यापासून ज्या गोष्टीला मी टाळत होतो त्याच गोष्टीला आता मला तोंड द्यावं लागते, म्हणजे डोकं द्यावं लागते. खबरदार, मेरे हाथों से कोई बाल 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 नहीं बच पाओगे. शोले के ठाकुर के हाथ नहीं थे, मेरे हाथ है. सबको चिन चिन के मारूंगा, काटूंगा असं म्हणत कच 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 आणि त्या कात्रीचा आवाज करत माझं आणि माझ्या बाबांचं त्या सलून मध्ये स्वागत केलं. अहो त्या सलून मध्ये एक टीव्ही होता आणि त्याच्यावर कोणतरी बोलत होतं, मार दिया जाए छोड़ दिया जाए, बोल बोल तेरे साथ क्या लुसुक कुसुम सुलूक किया जाए. टीव्ही वरचं बोलणं ऐकून आणि या काकांच्या हातातली कात्री पाहून मी अक्षरशः तिकडे तांडव सुरू केला. मी पळालो, माझ्या मागे ते काका आले, त्याच्या पाठी साथीदार, खुर्चीने गेलो बाबांकडे गेलो, बाबांनी पकडलं. मी बोललो टाइम प्लीज. सगळे स्टॉप टाइम प्लीज मध्ये. बाबा असे ते सलून वाले काका धर केला, साथीदार आणि मी बोललो टाइम प्लीज ओव्हर. बाबांनी तेवढून सुटलो, परत पळालो. समोर काका आले, तू ढेंगातून गेलो, पण साथीदारांनी पकड आणि मला त्या खुर्चीवर बसवलं. त्या सलून वाल्यांच्या खुर्च्या पण अजबच असतात, सिंहासनासारख्या. मला तर सिंहाच्याच तोंडी गेल्यासारखे वाटले. मग एवढं झालं आणि मला ते खुर्चीवर बसवलं. मी बाबांना म्हणालो, बाबा जाऊया ना घरी. थोबाड फोडीन म्हणजे काय ते आपल्याला डॉक्टरकडे जायला लागणार. डॉक्टरने केस कापले तर नको आपण इकडे शांत बसू. शांतनू कूल आराम से. सलून वाले काका मला विचारतात, बोल कट बोल कट हेअर कट, कंगवा पकड़ के कट, कात्री पकड़ के कट, कंगवा कात्री पकड़ के कट. अरे स्टाईल बोल स्टाईल. तुम्ही स्टाईलला पण कट बोलता, हेअरकटला पण कट बोलता. कट 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 गेला 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 रे, पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा पडला रे. मला हलता येत नव्हतं ना, कापड गुंडाळलेलं. आणि त्या सलून वाल्याचं जास्ती लक्ष टीव्ही मध्येच होतं. मध्ये चेक्कीस माझ्या शर्टात घुसला, मला गुदगुली होऊ लागली. दुसरा केस कानावर आला, उड. त्याचं लक्ष टीव्ही मध्ये असल्यामुळे मी हळूच हात बाहेर काढला. नेला 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 झालं. सगळं कापड गळून खाली पडलं. सगळे केस उडाले, काही बाबांच्या अंगावर, काही ह्याच्या, काही त्याच्या, काही बाबांच्या नाकात, काही काकांच्या नाकात, काही साथीदाराच्या नाकात. मला तेव्हा कळलं मी एवढा केसाळ प्राणी आहे. मी आरशात बघितलं तर माझे केस उभे. मला वाटलं भीतीने उभं राहिले, पण नाही हो. नंतर मी पाहिल्यावर मला कळलं तारे जमी पर मधली निकुंब आहेत ना, त्यांच्यासारखी झालेली हेअरस्टाईल. हेअरकट केला नव्हता ना, ते निकुंबची स्टाईल ठेवून सिंहाच्या पिंजऱ्यातून पळून गेलो. परत त्या पिंजऱ्यात गेलो नाही, वाढलेत ना. धन्यवाद.